नांदेड रेल्वे स्टेशनवर इंजन रेल्वे रुळावरून घसरलं। माजी आमदार कैलासवासी चंद्रकांत मस्की यांच्या जयंतीनिमित्त स्मृती श्रद्धांजली पुस्तकाचं प्रकाशन संपन्न। अस्मिता दर्शन संमेलनाची जय्यत तयारी, राज्यभरातून 300 प्रतिनिधी येणार। 27 डिसेंबर रोजी बारड येथे लोकसंख्या वाढीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन, सक्षम कायदा करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। नांदेड रेल्वे स्टेशनवर आज सकाळी 11:30च्या सुमारास रेल्वे इंजिन रेल्वे रुळावरून घसरलं। त्यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे। दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास ट्रेनच्या सहाय्याने हे इंजिन रुळावर आणलं। शहरात असलेल्या रेल्वे स्टेशनवर आज सकाळी 11:30च्या सुमारास रेल्वे इंजिन रुळावरून घसरलं। इंजिन क्रमांक 14716 मैलानी हे इंजिन सकाळी रुळावरून घसरलं। आपण पाहू शकता की कशा प्रकारे रेल्वेचं इंजिन हे रुळावरून खाली घसरलं आहे। इंजिन समोरच्या बाजूने रुळावरून खाली आलं आहे तर मागच्या बाजूने रुळावर गेलं आहे। इंजिन रुळावरून खाली आलेल्या झटक्यात इंजिन मधील ऑइल गळत आहे। इंजिन रुळावरून घसरलं हे पाहण्यासाठी शिवाजीनगर उड्डाणपुलावर नागरिकांनी गर्दी केली होती। इंजिन रुळावरून सकाळी 11:30च्या सुमारास घसरले तेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली। रेल्वे अधिकाऱ्यांना विचारणा केली असता रेल्वे अधिकाऱ्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली। 1 ते 1:30च्या सुमारास पूर्णा येथून आलेल्या क्रेनच्या सहाय्याने या इंजिनला रुळावर आणले, पण तोपर्यंत काही गाड्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे। त्यामुळे आज नागरिकांची मोठी परेशानी झाली आहे। माजी आमदार कैलासवासी चंद्रकांत मस्की यांच्या जयंतीनिमित्त आज बजाज फंक्शन हॉलमध्ये स्मृती श्रद्धांजली या पुस्तकाचं प्रकाशन भाजपा मुख्य प्रवक्ता माधवरावजी भंडारी यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह पत्रकारितेत आपली आगळीवेगळी छाप पाडून भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत भरीव योगदान देण्यासाठी माजी आमदार कैलासवासी चंद्रकांतरावजी मस्के यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत। जिल्ह्यात जनसंघ जनता पार्टी आणि त्यावर या पक्षाचे नामकरण झालेल्या भारतीय जनता पक्षाची खरी बाजू कैलासवासी मस्के यांच्या कार्यकाळातच रोवली गेली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहून राष्ट्रीय कार्यात त्यांचा नेहमीच राहिलेला सहभाग तत्कालीन कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरत असतो। त्यांच्या सहवासात राहिलेल्या सर्वच युवकांना ते डॅडी म्हणून लोकप्रिय होते। पक्षावर त्याचे जितके प्रेम होते तेवढेच प्रेम ते आपल्या कार्यकर्त्यांवर करीत होते। म्हणूनच माजी आमदार कैलासवासी चंद्रकांत मस्की यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्नेही कार्यकर्ते मित्र यांनी आपला आदर व्यक्त करणाऱ्या स्मृती श्रद्धांजली या पुस्तकाचे प्रकाशन आज सकाळी 11 वाजता करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। आणि जनता पार्टीचे जे नवीन आमदार निवडून आले त्याच्यामध्ये पूर्वश्रमीच्या जनसंघाचे जेवढे आमदार होते त्या सर्व आमदारांचा परिचय करून देण्याचा एक मालिका आम्ही विवेक साप्ताहिकामध्ये चालू आणि त्या मालिकेसाठी एकेका आमदाराचा परिचय करताना आमचे 35-36 आमदार त्यावेळेला पूर्वश्रमीच्या जनसंघाचे होते। शहरातील बजाज फंक्शन हॉल पूर्णा रोड नांदेड येथे स्मृती श्रद्धांजली पुस्तिका प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी या प्रकाशन सोहळ्यास भाजपाचे प्रवक्ते माधवरावजी भंडारी, दिलीप कंदकुर्ते, माजी आमदार गंगाराव ठकुरवाळ, डॉक्टर धनाजीराव देशमुख, डॉक्टर अजित गोपछडे, दिलीप सिंग सोडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। तर कार्यक्रमासाठी बालाजीराव देशपांडे, विजय मस्की, गंगाधर जोशी, प्रवीण साले, ए.के. कुलकर्णी, सुनील जोशी, श्रावण पाटील, सदाशिव अंबुरे, माधव साठे, उमाकांत गोपछडे यांनी परिश्रम घेतले। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नांदेड शहरात 3 व 4 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या अस्मिता दर्शन साहित्य संमेलनात महाराष्ट्र आणि इतर राज्यातून सुमारे 300 साहित्यिक उपस्थित राहणार आहेत। या संमेलनाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती आमदार डी.पी. सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली।
अस्मिता दर्शचे 32वे साहित्य संमेलन नांदेड शहरात 3 व 4 जानेवारी रोजी संपन्न होणार आहेत. या संमेलनात महाराष्ट्र आणि इतर राज्यातून सुमारे 300 साहित्य आणि साहित्य रसिक उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाची जोरदार तयारी सुरू झाली असल्याची माहिती 32व्या अस्मिता दर्शन साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माजी शिक्षण राज्यमंत्री तथा आमदार DP सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला 32व्या अस्मिता दर्श साहित्य संमेलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रविचंद्र हडसनकर, कार्याध्यक्ष जगदीश कदम, कार्यवाहक निर्मलकुमार सूर्यवंशी, निमंत्रक प्राचार्य डॉक्टर VN इंगोले आणि समितीचे डॉक्टर अनंत राऊत, डॉक्टर केशव देशमुख, डॉक्टर करुणा जमदाडे, एकनाथ सोनवणे, देमो लोणे, भीमराव शेळके, प्राध्यापक यादव गायकवाड, प्राध्यापक विकास कदम, भीमराव हटकर, डॉक्टर माधव बसवंते आदी पदाधिकारी उपस्थित होते. या संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. अस्मिता दर्शकार डॉक्टर गंगाधर तंतावणे संमेलनाच्या मंचावर विराजमान राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी फ.मु. शिंदे जळगाव येथे झालेल्या 31व्या अस्मिता दर्श संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णा किरवले, विख्यात समीक्षक डॉक्टर वासुदेव मुलाटे तसेच विख्यात साहित्यिक डॉक्टर दादा गोरे यांची या संमेलनास विशेष उपस्थिती राहणार आहे. कुसुम सभागृहात होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या विचार मंचाला हरिहरराव सोनुले साहित्य नगरी असे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा सत्कारही या समारोप कार्यक्रमात केला जाणार असल्याचं आमदार DP सावंत यांनी सांगितले. देशातील वाढत्या लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी 2 अपत्यानंतर तिसरे अपत्य करण्यास बंदी घालण्यात येणारा सक्षम कायदा केंद्र शासन व राज्य शासनाने पारित करून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या मुख्य मागणीसाठी जनानंद बंदी आंदोलन दिनांक 27 डिसेंबर बारड येथे रास्ता रोको करण्याचा इशारा डॉक्टर किरण देशमुख बारडकर यांनी दिला आहे. देशातील वाढलेल्या लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी 2 अपत्यानंतर तिसरे अपत्य करण्यास बंदी घालण्यात येणारा सक्षम कायदा केंद्र शासन व राज्य शासनाने पारित करून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जनानंद बंदी आंदोलन समितीच्या वतीने दिनांक 27 डिसेंबर रोजी बारड येथे रास्ता रोको करण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख बारडकर यांनी दिला. मी 27 डिसेंबरला म्हणजे पुढच्या शनिवारी एक भव्य रास्ता रोकोचं आयोजन केलं आहे. त्या आंदोलनामागचा उद्देश किंवा आंदोलनाची प्रमुख मागणी अशी आहे की आपल्या देशातल्या सगळ्या जातीच्या लोकांसाठी, सगळ्या धर्माच्या लोकांसाठी जो कोणी भारताचा नागरिक आहे त्याला 2 अपत्याच्या नंतर तिसरे किंवा चौथे अपत्य जन्मदिनी किंवा याच्यावर एक कायद्यानं सक्षम कायदा बनवून बंदी असायला पाहिजे. जिल्हा अधिकाऱ्यांना जनानंद बंदी आंदोलन समितीच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासन, राज्य शासन, केंद्र शासनाने कुठल्याही प्रकारची सकारात्मक कार्यवाही केलेली नाही. या आंदोलकाची प्रमुख मागणी सर्वांसाठी 2 अपत्यावर कुटुंब नियोजन करणे बंधनकारक असावे. देशात कोणत्याही जाती, धर्म व समाजाच्या व्यक्तीला 2 पेक्षा जास्त अपत्य करण्याचा अधिकार नसावा. या संदर्भात सरकारने संसदेत विधेयक चर्चेला घेऊन कायदा पारित करण्याची मागणी या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जनानंद बंद आंदोलन समितीच्या वतीने शासनाच्या विरोधात अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरू जन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्या वाढीच्या विरोधात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 भोकर नांदेड मुख्य रस्त्यावर दिनांक 17 डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले आहे. अहिंसात्मक आंदोलनाचे प्रतीक म्हणून पांढरा ध्वजाचा वापर करून रास्ता रोको करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख बारडकर, सुरेश देशमुख, बालाजी कल्याणकर, दिगंबर गव्हाणे, निर्गुण पवार, सुशांत भोसकर, आनंद शर्मा, श्रीकांत देशमुख यांच्यासह समितीच्या वतीने करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन. नांदेड रेल्वे स्टेशनवर इंजन रेल्वे रुळावरून घसरलं. माजी आमदार कैलासवासी चंद्रकांत मस्की यांच्या जयंतीनिमित्त स्मृती श्रद्धांजली पुस्तकाचं प्रकाशन संपन्न. अस्मिता दर्शन संमेलनाची जय्यत तयारी. राज्यभरातून 300 प्रतिनिधी येणार. 27 डिसेंबर रोजी बारड येथे लोकसंख्या वाढीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन, सक्षम कायदा करण्याची मागणी. आणि याचबरोबर नमस्कार, बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत